महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कसं कसं बदलत जातं? इकडून पाऊस येतो, दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना काय होतं? पावसाचं प्रमाण कमी होतं. त्याच्यानंतर ही जी शाखा आहे म्हणजे अरबी समुद्रावरची जी पावसाची शाखा आहे त्यांनी काय होतं की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पावसाचं प्रमाण काय होतं? कमी होतं. आणि हीच बंगालच्या उपसागरावरची जी शाखा आहे जी विदर्भातून पाऊस चालू करते आणि मध्य महाराष्ट्राकडे वळते, तिचं काय होतं? पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना पावसाचं प्रमाण काय होतं? कमी कमी होत जातं. ठीक आहे. आणि इथं हा सह्याद्री पर्वत असल्यामुळे आणि ही हवा अशी वरती वरती जाते म्हणून ती सगळा पाऊस कुठं? घाटमाथा आणि सह्याद्रीच्या पश्चिम भागाला पाऊस देऊन टाकते. आणि जेव्हा पूर्व भागात येतो, एक्झॅक्टली पूर्व भागात येतो वारा, तर त्याच्यात काय होतं? पाण्याचं प्रमाण एकदम कमी असतं. म्हणून हा जो पट्टा आहे म्हणजे जो नंदुरबार पासून चालू होतो तर तुमच्या कोल्हापूरपर्यंत, मग त्याच्यातले कुठले पण जिल्हे घ्या, त्यांचा कुठला भाग येणार? पश्चिम भागात जे आहेत ना, म्हणजे पुण्याचा पश्चिम भाग, नंदुरबारचा पश्चिम भाग, ते सगळे भाग काय आहेत? आवर्षण प्रवण भाग आपण त्यांना म्हणत असतो.